उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं, शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे गळ घातल्याची माहिती. शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेत्यांचा आग्रह. शिंदेंच्या शिवसेनेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदे मिळून 12 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती, तर महायुतीमध्ये भाजपकडून 23 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदांची मागणी. सूत्रांची माहिती, सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांचा पुन्हा एकदा संधी मिळू शकते, तर यंदा काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाण्याची शक्यता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता. अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये नवाब मलिक यांच्यावरती अद्यापही कारवाई का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. 2 वर्षाच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश. याबाबत समीर वानखेडेंनी दाखल केली होती याचिका. राज्यामधील 9 पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. धूतपापेश्वर, खंडोबा मंदिर आणि पुरुषोत्तमपुरी मंदिराचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर, तर उर्वरित कोपेश्वर, मंदीश्वर, एकविरा देवी आणि इतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. दुचाकी चालकांच्या सोबतच सहप्रवाशांना सुद्धा हेल्मेट सक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश. राज्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी करण्याच्या सूचना. यानंतर मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या सुपरफास्ट. फेब्रुवारीपासून संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होणार. 60 मीटर लांब 560 टनाचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण. धारावीमधील 25,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणासाठी 50हून अधिक पथकं कार्यरत. सर्वेक्षणाच्या सोबतच 60,000पेक्षा अधिक झोपड्यांची गणना झाल्याची माहिती आहे. नालासोपारा पूर्वेमधील अग्रवाल नगरी भागामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई. या इमारतींमधील जवळपास 2000 कुटुंबांना घरं रिकामी करण्याची नोटीस. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकामधील फलाटांचे क्रमांक बदलले. फलाट क्रमांक 10 ऐवजी 9A आणि फलाट क्रमांक 10A ऐवजी 10 असा बदल. विरारमध्ये घराशेजारी खिळा ठोकण्याच्या वादामधून शेजाऱ्यांमध्ये वाद. एका व्यक्तीकडून आई आणि मुलीला मारहाण. विनयभंगाची तक्रार दाखल. मारहाण करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भिवंडीमधून 1000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महानगरपालिकेच्या विशेष पथकाची शहरामधल्या बाजारपेठांमध्ये धाड. ऋषभ होलसेल या प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून 5000चा दंडही वसूल. भिवंडीमध्ये 12 वर्षांच्या नंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा एकदा सुरू. मागील वर्षभरामध्ये 14,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना. त्यामुळे निर्बीजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय. आणि यानंतर बातम्या बघूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट. महात्मा फुले वाड्यामध्ये कार्यक्रमाला आलेले असताना या दोन्ही नेत्यांची भेट. यावेळी दोन्ही नेत्यांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा. आमदार हेमंत रासनेंची उपस्थिती. फुलेवाडा इथे डॉक्टर बाबा आढाव यांचं 3 दिवस आत्मक्लेश उपोषण. राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आढाव यांचा आरोप. पुण्यामध्ये रोहित पवारांनी घेतली उपोषणकर्ते बाबा आढाव यांची भेट. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ बाबा आढाव करतायत उपोषण. ऊसाला 3700 रुपये पहिली उचल द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम. दुसरीकडे अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ्यामध्ये ऊसाची वाहतूक करणारे ट्रक रोखत गाड्यांची केली तोडफोड. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. पैशावरून झालेला वाद टोकापर्यंत गेल्यानंतर हत्या. प्रेयसी हरवल्याची तक्रार करणाऱ्या प्रियकराचं बिंग फुटलं. प्रियकर दिनेश खोमरेला अटक. पुण्यामधील खडकवासल्यामध्ये कोल्हेवाडीमध्ये भर दिवसा एकाची कोयत्यानं वार करून हत्या. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यामध्ये 60 वर्षांच्या नराधमाकडून 2 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण. मुली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवून मुलींवरती अत्याचार केल्याचं उघड. मुंढवा पोलिसांकडून नराधमाला अटक. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या बातम्या सुपरफास्ट. शरद पवार पक्षाचे राहुल रिसे आणि कोपरगावचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपे यांचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. जनतेची भावना आणि ईव्हीएमवरती शंका असल्यामुळे अर्ज केल्याची प्रतिक्रिया.
34,000 मतांनी पराभव झाल्यावरही प्राजक्त तनपुरेंनी केलेली ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी ही हास्यास्पद, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची टीका. नाशिक जिल्हा बँकेचे ठेवीदार आक्रमक तोट्यामध्ये गेल्याने जिल्हा बँक ठेवीदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्यामुळे ठेवीदार आक्रमक. तत्कालीन सभासद मंडळावरती केले भ्रष्टाचाराचे आरोप. जिल्हा बँकेच्या विरोधात हायकोर्टामध्ये जाण्याचाही इशारा. नाशिक शहरामध्ये शनिवारी पाणी शहरामध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार. स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपाच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रावरती दुरुस्तीची कामं केली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.